दिसायला सुंदर, प्रचंड हुशार आणि विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 2019 सालच्या मिस इंडिया अर्थ म्हणजेच प्रसिद्ध मॉडेल सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. मूळची पिंपरी चिंचवडची रहिवासी असलेल्या इस्लाम धर्म स्वीकारलेल्या सायलीने रीतसर शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करत आपले जुने नाव आतेशा हे बदलून आता आद्या सुर्वे असे नाव ठेवले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी: मीरा भाईंदर येथील उद्योजक आतिफ तासे याच्याशी तिने प्रेमविवाह केला होता. 10 वर्षे तिने हा विवाह सांभाळला. मात्र तिच्यावर वारंवार अन्याय, अत्याचार आणि छळ होत राहिले आणि जबरदस्ती धर्मांतराचा अन्यायही करण्यात आल्याने आपण हे लग्न मोडले असल्याचे तिने जाहीर केले आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने तिची घर वापसी झाली असून होम हवन आणि मंत्रोच्चार करत सायलीची शुद्धीकरण प्रक्रिया पार पडली आहे. तिच्या हिंदू धर्मात परत येण्याने तिच्या पालकांनीही मोठा आनंद व्यक्त केला आहे. जातींमध्ये म्हणता येईल, मला जातीवाद करायचा नाहीये, पण तरी जो फरक आहे तो आहे, फॅक्ट आहे. आणि मला खूप खूप बरं वाटतंय की आपली लोक आपल्यासाठी उभी राहतात. म्हणून ज्या कोणी मुली अशा प्रकरणात सहन करत असतील अशा गोष्टी, त्यांनी प्लीज सहन करू नये. हे आयुष्य आपल्याला देवानी दिलंय, ते असल्या रावणांसमोर हरून जाण्यासाठी नाहीये. म्हणून आपल्या लोकांचा नेहमी सपोर्ट असतो. त्यांच्याशी प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि खचून जाऊ नका. पण मग प्रश्न तोच आहे की तुम्ही एवढ्या उच्च शिक्षित आहात, इकडे कशा फसल्या गेलाय, काय सिच्युएशन होती या पद्धतीने इथपर्यंत 10 वर्ष काढावे लागले? 10 वर्ष मी काढली कारण माझी मुलं होती. 4 मुलं आहेत मला. मुलांकडे बघून एक आई कधीच असा विचार करत नाही की माझं घर तुटावं किंवा मुलांना आईबापांचा साथ न मिळावा. तोच विचार करून मी आज इतकी वर्ष काढली. पण एक माणूस म्हणून माझीही क्षमता संपलेली, माझे पेशन्स संपलेले आणि माझ्या मुलांसाठी मला आता बाहेर पडावंच लागलं त्यांच्या आयुष्यासाठी. तुम्हाला बळजबरी केल्या गेली नाही, हे तर मी सांगितलंच आहे आधी. ती मी स्वतः तो निर्णय घेतलेला. तो निर्णय चुकीचा होता हे मला आज कळलं. 10 वर्षात कळत आलं. पण आज मी फायनली ही स्टेप घेतली आहे माझ्या मुलांसाठी, माझ्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी. आणि माझी आपली ही लोकं सगळी आहेत, ती माझ्यासोबत आहेत, खंबीरपणे उभी आहेत. म्हणून आज मी ही स्टेप घेऊ शकते. अगदी शेवटचा प्रश्न. खरं तर तुम्ही नव्या पिढीला रिप्रेझेंट करताय. तरुण असतील, तरुणी असतील, सेक्युलरिझम त्यांच्यामध्ये दिसतो आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी असावं, कुठे नसावं, तुमच्या वैयक्तिक अनुभवातून काय संदेश देणार? माझं हेच म्हणणं आहे की लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार केलेत आपल्या आईवडिलांनी, ते आपण घेऊन चालावे, देवावर विश्वास ठेवावा. आणि देव नेहमीच जर कोणाबरोबर वाईट होत आहे तर नक्कीच देव त्यांच्यासोबत असतो. म्हणून इतरांच्या बोलण्यावर जाऊन किंवा त्यांच्या प्रोपगँडामध्ये फसून कुठचेही निर्णय घेऊ नये. सनातन धर्म हे आपलं धर्म आहे आणि हे मी ठामपणे सांगते की त्याच्याशिवाय दुसरं कुठचंच धर्म तितका महान नाही. मी शब्द कमी आहेत माझ्याकडे, पण संबंधितांवर काय कारवाई कोर्ट करेल. माझी केस चालू आहे. मी निर्णय कोर्टाकडे देते.